13-14 11वी 14-15 12वी सरांनी शेवट छड्यांपासून केली. तिच्यात माझ्या पाठीला बघत होतो की सरांनी मला 5 रुपयाची नोट दिली होती त्यावेळेस, त्याच्यावर सही केलेली होती. ती आजपर्यंत माझ्या पाठीलाच असते. मी चेंज केलं म्हणून ती घरीच राहिली. तर तुम्ही आज येताना घेऊन आलो असतो की 5 रुपयाची नोट, त्याच्यावर सही होती आणि अर्धी फाटलेली होती. ती एक माझ्याकडे होती आणि एक माझ्या एका मित्राकडे होती. कारण आम्ही दोघी जोडी सोबतच असायचो, क्रिकेट खेळायला, जेवायला, इकडे जायला, घरी पळून जायला. नाही हर्षद एक त्याच्याकडे होती, अजूनही आहे त्याच्याकडे. आम्ही कधी भेटलो का एकमेकाला दाखवतो हे बघतो. मला आनंदही वाटतो, थोडंसं वाईटही वाटतं. सर मी आज तुम्हाला खोटं ठरवलं की सर मला त्यावेळी बोलले होते की त्यांनी मारलं की नोट दिली, तू काहीच करू शकत नाही म्हणजे. सर कदाचित 10 वर्षानंतर मी इथे उभा आहे. खूप काही नाही, मी वोडाफोन कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो ॲज अ असिस्टंट मॅनेजर. 12 लाखाचं पॅकेज आहे. पण तो काळ बघितला की त्यावेळेसचे 12 रुपये आणि आजचे 12 लाख थोडंफार साम्य आहेच. आमच्या त्या काळातल्या आठवणी सांगायच्या म्हणजे एक दिवस कमी पडेल सर नक्की. आम्ही कसे होतो, कसे आलो, कुठून आलो, एकमेकाला कोणी ओळखायचं नाही, काही नाही. पण इथे आल्यानंतर आजही 10 वर्षानंतर आम्ही एकत्र असतोच. आजही असं वाटतं की नाही खूप काही दिवस झाले नाही, 10 वर्ष भेटतो आम्ही कधीतरी. आम्ही गेट टुगेदर करतो बाहेर. सरांना पण आता आम्ही रिक्वेस्ट करणार आहे की सर आपण करूयात गेट टुगेदर. तो काळ आम्ही राहिला तिकडे इझी डे मॉलच्या बाजूला 10 वर्ष. इझी डेच्या बॅक साईडला बदललं काहीच नाही, फक्त बेंचवरचे तुम्ही विद्यार्थी लोक बदलले. सर हे तेच आहेत, हे नाही, यांना नाही बघितलं मी. अजूनही कुठेतरी नाव असेल आमचं. सरांकडे भरपूर कला होत्या. मोबाईल कोणाकडे त्यावेळेस आम्हाला मोबाईल अलाव नव्हते. आता आहेत का नाही, आता मोबाईल कसा शोधायचा, पण सरांपेक्षा मुलं हुशार लपवायचे कसे त्यांनाही माहिती होतं. ते आयडिया मी तुम्हाला देणार नाही आता. 10 वर्षापूर्वी निघेल सर तेच काम करायचे. झोपलेले पोरं उठून खाली आले. आजही त्यांनी तेच केलं. पण मित्रांनो ते 2 वर्ष निघून जातात. हसी मजा वेळ हे आपल्या जागेवर असतं. म्हणजे तुम्ही 10 वर्षानंतरचा जर विचार करणार तर हे 2 वर्ष फार महत्त्वाचे. आज थोडा सिरियसनेस घ्या. आपल्या आईवडिलांनी खूप कष्ट करून, माझे वडील पोलीस म्हणजे काही खूप काही विशेष नाही झालं. त्यांनी कशी फी भरायची, कसे केलं आम्ही लाईटली घेतलं. आम्हाला कोणी सांगायला सर खूप होत्या, मॅडम होत्या, पण आम्ही माहिती चालू. पण ते दिवस निघून जातात. 10 वर्षानंतर आपल्याला कळतं नाही त्यावेळेस जर मी JEE नीट केली असती तर मी एखाद्या IIT NIIT सारख्या कॉलेजमधून पास होऊन आज कुठेतरी वेगळा असतो. पण असो ते दिवस गेले. पण आज मी जे सांगतोय हे तुम्ही आत्मसात करा की 2 वर्ष तुमचे फार महत्त्वाचे आहेत. हे व्यवस्थित काढा म्हणजे तुम्हाला पुढचं आयुष्यभर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. व्यवस्थित जाईल. तुम्हाला सर्वांना एकदा माझ्याकडनं शुभेच्छा.